नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना माहीत असेल की कालच आपल्याला सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की नीट होणार नाही आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी सगळ्यांनाच कल्पना झाली असेल आणि पुढे मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते की 4,00,000 विद्यार्थ्यांचा पण रिझल्ट नवीन येणार आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे पण ज्या काही मुलांना गुण दिले होते बोनस मार्क अगदी जो फिजिक्सचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावरती तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना 2 आणि 4 असे हे ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे त्यांना बोनस मार्क देण्यात आले होते. पण रिझल्टमध्ये काल सुप्रीम कोर्टने तिथे डिक्लेअर केलेलं आहे की फक्त एकाच क्वेश्चनवरती म्हणजेच ऑप्शन नंबर 4 ज्यांनी क्लिक केलेलं आहे त्यांनाच तिथे तो मार्क देण्यात येणार आहे आणि अदरवाईज दुसरे जर त्यांनी क्लिक केलं असेल तर तिथे तुमचे -5 मार्क्स होणार आहेत असंही त्यांनी तिथे क्लिअरमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर -5 मार्क नंतर जर न्यू कट ऑफ काय राहणार आहे तो कोणता क्वेश्चन्स आहे फिजिक्समध्ये तुम्ही इथे पाहू शकता. इथे दोन स्टेटमेंट्स दिलेले आहेत. तर मी तुम्हाला अगदी हिंदीमधून दिलेले आहेत ते वाचून दाखवते. लक्षात दिलं त्यातलं ऑप्शन्स पण मी तुम्हाला दाखवते. तर पहिलं दिलेलं आहे एटम्स इलेक्ट्रिकल न्यूट्रल होते हैं क्योंकि उनमें पॉजिटिव और नेगेटिव चार्ज बराबर होता है. आणि दुसरं दिलेलं आहे त्याने स्टेटमेंट्स हर एलिमेंट के स्टेटमेंट स्टेबल होते हैं और खुद अपने कैरेक्टरिस्टिक्स स्पेक्ट्रम रिलीज करते हैं असं त्यांनी हे नीचे 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि त्यातले त्यांनी 4 ऑप्शंस पण दिलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता. तर पहिला स्टेटमेंट सही है और लेकिन दूसरा गलत है आणि ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे पहिला स्टेटमेंट गलत है लेकिन दूसरा सही है आणि ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे दोनों सही आहे आणि ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे दोनों गलत आहे. त्याच्यातले स्टार्टिंगला मागे आपल्याला माहितीच आहे की ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 असं ज्या काही मुलांनी बबल केलं होतं त्यांना मार्क देण्यात आले होते. पण काल सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं आहे की IIT दिल्ली जे 3 लोकांनी इथे ह्या क्वेश्चन बद्दल अगदी पूर्ण डिटेल्स अभ्यास करून त्यांनी अगदी रिझल्ट सांगितला आहे की ऑप्शन नंबर 4 हा एकदम करेक्ट आहे. तर ज्या मुलांनी ऑप्शन नंबर 4 ला बबल केलेला आहे त्यांनाच इथे मार्क मिळणार आहेत आणि ज्या काही मुलांनी 2 किंवा अदर ऑप्शनला जर तुम्ही बबल केला असेल तर तुमचे -5 मार्क होणार आहेत असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. तर हे पूर्ण अगदी मी तुम्हाला याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे मी आणखीन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की नीट होणार नाही. तर एका दृष्टीने आपल्याला हे अवगत झालेलं आहे कारण नीट झाली असती तर कोणीही इतक्या कमी वेळात आपले बेस्ट परफॉर्मन्स दिला नसता आणि अगदी म्हणजे 400 गुण घेणारा पण असो किंवा 700 वाला पण विद्यार्थी असो तर फिजिक्सच्या ज्या ॲटम्सवाल्या प्रश्नांचे बोनस गुण वजा करण्यात येतील हे पण तेवढीच खरी आहे गोष्ट विद्यार्थी मित्रांनो. तर नवीन निकाल प्रकाशित करण्यात येईल आणि आधीच 2 मार्कशीट आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. आधीचे जे 2 आले होते तर नवीन मार्कशीट आणि स्कोर कार्ड पण आपल्याला नवीन येईल आणि तो काढावा लागेल. तर ऑल इंडिया काउन्सिलिंगचे वेळापत्रक जवळजवळ 30 जुलैच्या आसपास येण्याची शक्यता आहे. तर 30 जुलैच्या दरम्यान काउन्सिलिंग पण आपली चालू होईल आणि पुढे तुम्हाला मी आणखी सांगते की विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण अशी मी सूचना देते की काउन्सिलिंग संदर्भात सर्व कागदपत्राची जुळवाजुळव करून ठेवावी म्हणजे ऐन टायमाला तुमची धावपळ होणार नाही आणि ज्यांना MBBS, BMS, BDS, BHMS, BPTH असे मॅनेजमेंट कोठ्यामधून पण ऍडमिशन घ्यायचं असेल अगदी महाराष्ट्र, कर्नाटक, UP, तामिळनाडू तर ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुमचं अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि नीटच्या जे 2024 बद्दल सुप्रीम कोर्टाचा जे फायनल आपलं डिसिजन आलेलंच आहे. तरी नीट आता होणार नाही आणि परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. अगदी म्हणजेच कुठलीही चिंता आता सोडून आता प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्ही तयारी करावी आणि त्यात एकच नवीन गोष्ट म्हणजे फिजिक्समध्ये जे आपल्याला आलेला जो प्रश्नावरचा योग्य उत्तरावरती परत निकाल लावण्यात येणार आहे. हे आत्ताच मी तुम्हाला जसं सांगितलं आहे आणि परत निकाल लावल्यानंतर काउन्सिलिंगचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल आणि वेळापत्रक जाहीर करताच आपल्याला सर्वांना पण आम्ही कळवण्यात येईल. तेव्हा सर्वांना विनंती आहे की आता काउन्सिलिंग लवकर सुरू होत असल्याने सर्वांनी त्यासाठी तयारी करावी आणि आपले कागदपत्र जर अजून तयार करून ठेवले नसतील तर ते करून ठेवावे एवढंच आहे. आणि त्यानंतर मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नीट होणार नाही आणि जवळजवळ 4,00,000 विद्यार्थ्यांचा रिझल्ट नवीन येणार आहे आणि जे काही बोनस मार्क दिले होते ज्या काही मुलांना -5 मार्क कट होऊन न्यू कट ऑफ काय येऊ शकतो ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर एवढंच या निमित्ताने जे काही विद्यार्थी नवीन आपल्या YouTube चॅनलवरती आज नवीन पाहत असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ
पाहायला मिळतील. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.